नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण वेतन आयोगाबाबत 24 एप्रिलला महत्त्वाची बैठक, कर्मचाऱ्यांसाठी मोठा संकेत याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यामध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाचे एक पथक 24 एप्रिल 2026 रोजी येथे भेट देणार आहे. ही भेट देशभरातून सूचना आणि अभिप्राय गोळा करण्याच्या व्यापक प्रक्रियेचा एक भाग आहे. 30 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार आयोगाशी संवाद साधू इच्छिणाऱ्या कर्मचारी संघटना आणि संबंधित घटकांना आगाऊ वेळ घेऊन आपली मते मांडण्याची संधी देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना थेट मते मांडण्याची संधी. या भेटीदरम्यान केंद्रीय कर्मचारी, विविध विभागांचे प्रतिनिधी, कर्मचारी संघटना आणि संस्थांना थेट आयोगासमोर आपले मुद्दे मांडता येणार आहेत. पगारवाढ, महागाई भत्ता, विविध भत्ते आणि निवृत्ती वेतनाशी संबंधित मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे आयोगाला प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेऊन अधिक वास्तववादी आणि संतुलित शिफारशी तयार करता येणार आहेत. 30 ते 34% पगारवाढीची शक्यता. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 30% ते 34% पर्यंत वाढ होऊ शकते. या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे 1.1 कोटी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार? नवीन वेतन संरचना 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल अशी चर्चा असली तरी प्रत्यक्षात पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी थोडा कालावधी लागू शकतो. कारण आयोगाच्या शिफारशी, केंद्र सरकारची मंजुरी, अंमलबजावणी या प्रक्रियेला वेळ लागतो. कर्मचाऱ्यांसाठी काय महत्त्वाचे? 1. पगार, भत्ते आणि पेन्शनमध्ये मोठा बदल अपेक्षित. 2. प्रत्यक्ष चर्चेत सहभागी होण्याची संधी. 3. अंतिम निर्णयाचा परिणाम लाखो कुटुंबांवर. 24 एप्रिलची भेट ही केवळ औपचारिक बैठक नसून 8व्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेला वेग देणारी मोठी पायरी मानली जात आहे. येत्या काही महिन्यात याबाबत आणखी मोठे अपडेट येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.